पण आम्हाला 3690 कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थ विभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे। आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। तब्बल 2,52,00,000 लाभार्थी महिलांना एकत्र हप्ता आजपासून दिला जाणार आहे। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, आज सकाळपासून भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता 1500 रुपये प्रमाणे विस्तांतर सुद्धा झालेला आहे। परंतु काही बहिणींच्या खात्यामध्ये अजून जून महिन्याचा हप्ता आलेला नाही। तर त्या सर्व लाडक्या बहिणींना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे की त्यांना अजून ज्यांचे बाकी आहेत त्यांनाही पैसे मिळतील, एकही माझी बहीण वंचित राहणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश सुद्धा दिलेला आहे की आज पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर होत आहे। परंतु अजून ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता आलेला नसेल त्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही, त्यांना सुद्धा आज जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर होणार आहे। परंतु आदिती तटकरे मॅडम काय त्या 3-4 दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत। प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता कामा नये या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेत आहोत। लाभ त्यांच्या अकाउंटला देत असतो, त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा त्याची वितरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर करणं शक्य होणार नाही, त्यामुळे प्रमुख 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच आज 20 जिल्ह्यांमध्ये, उद्या 8 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 8 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर सुद्धा होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींचे आधार कार्ड बँकेशी लिंक असेल त्याच बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तांतर होणार आहे। ज्यांचे आधार कार्ड लिंक नसेल त्या बहिणींनी लवकरात लवकर आधार कार्ड बँकेशी सुद्धा लिंक करायचं आहे। तर आज ज्या 20 जिल्ह्यांमध्ये जून हप्ता विस्तांतर होत आहे ते 20 जिल्हे कोणकोणते आहे, सोबतच लाडक्या बहिणींनो आज काही प्रमुख बँकांची निवड सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे ज्या ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल आणि ज्या बहिणींचं बँक खातं या प्रमुख बँकांपैकी असेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये आज सर्वात अगोदर जून महिन्याचा 12 हप्ता सुद्धा विस्तांतर होणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा 12 हप्ता सुद्धा सोडण्यात आलेला आहे। म्हणजेच आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर आज ज्या 20 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत ते 20 जिल्हे अगदी एका मिनिटामध्ये बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता, कुठेही न पळता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। ज्या बहिणी शेवटपर्यंत पाहतील त्यांनाच पैसे, परंतु ज्या बहिणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणार नाही त्यांच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर सुद्धा होणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। तर या ब्रेकिंग न्यूज मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे ते सुद्धा आपण बघून घ्या। बघा लाडक्या बहिणींनो, अखेर जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून काल जून हप्त्याची तारीख सुद्धा फिक्स करण्यात आलेली होती। म्हणजेच आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु लाडक्या बहिणींना, काही बहिणींना जून महिन्याचा 12 हप्ता मिळणार नाही। म्हणजेच महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी कालच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे की या बहिणींना पुढील हप्त्यांचे पैसे मिळणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींना, आज 20 जिल्ह्यांमध्ये जून हप्ता सोडण्यात आलेला आहे, परंतु या 20 जिल्ह्यामधील काही बहिणींच्या खात्यामध्ये
जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर सुद्धा होणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की मागील काही दिवसांपासून सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची तपासणी सुद्धा करण्यात आलेली होती। तर याचं मुख्य कारण म्हणजे भरपूर शासकीय बहिणींनी चुकीच्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास सुद्धा आलेले होते। त्यामुळे सरसकट सर्व बहिणींच्या अर्जांची छाननी सुद्धा करण्यात आलेली होती। बघा लाडक्या बहिणींनो, मागील काही दिवसांपासून सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी करण्यात आलेली होती। तर ही छाननी कालच संपलेली आहे। म्हणजेच तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ज्या बहिणी छाननीनंतर पात्र ठरलेल्या असतील त्या बहिणींना पैसे येणार आहेत, परंतु ज्या बहिणी छाननीनंतर अपात्र ठरलेल्या असतील त्यांना पैसे येणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी काय सांगितले आहे की या छाननीमुळे भरपूर बहिणींचे अर्ज अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहेत। म्हणजेच ज्या बहिणींचा अर्ज अपात्र झालेला असेल त्या बहिणींना मेसेज आलेला आहे आणि ज्यांचा फॉर्म पात्र ठरलेला असेल त्यांना सुद्धा मेसेज आलेला आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज प्रमुख 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। 20 जिल्ह्यामध्ये जून हप्ता विस्तांतर सुद्धा होणार आहे। त्यासोबत या प्रमुख 10 बँकेमध्ये जून महिन्याचा 12 हप्ता सुद्धा विस्तांतर होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल आणि तुमच्या बँक खाता या 10 बँकेपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज जून महिन्याचा 12 हप्ता सुद्धा विस्तांतर होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, या जून महिन्याच्या 12 हप्त्यासाठी परत एकदा 4.25 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता। तर हा निधी या प्रमुख 10 बँकेमध्ये गेलेला आहे। त्यामुळे सकाळपासून या 10 बँकेमध्ये ज्या ज्या बहिणींचं खातं असेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होत आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला पात्र असावा। तुम्हाला जर रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल तर तुम्हाला जून महिन्याचा 12 हप्ता मिळणार नाही। थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारे 2 मेसेज सुद्धा पाठवण्यात आलेले आहेत। तुम्हाला कोणता मेसेज आलेला आहे हे सुद्धा तुम्ही पाहायचं आहे। बघा, ज्या बहिणींना अपात्र करण्यात आलेला आहे त्या बहिणींना हा मेसेज सुद्धा आलेला आहे। तर या मेसेज म्हणजे युअर ॲप्लिकेशन रिजेक्टेड फॉर लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल। ज्या लाडक्या बहिणींना हा मेसेज आलेला असेल त्या बहिणींना आज जून महिन्याचा 12 हप्ता मिळणार नाही, परंतु ज्या बहिणींना हा मेसेज आलेला असेल त्यांना जून महिन्याचा 12 हप्ता मिळणार आहे। बघा, पात्र झालेल्या बहिणींना हा मेसेज सुद्धा सोडण्यात आलेला आहे। बघा, युअर ॲप्लिकेशन अप्रूव्ह फॉर लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल। ज्या बहिणींना हा मेसेज आलेला असेल त्यांना जून महिन्याचा 12 हप्ता सुद्धा विस्तांतर होणार आहे, परंतु ज्यांना रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल त्यांना जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर होणार नाही। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 11 हप्त्यांचे पैसे आलेले आहेत। सर्व बहिणींना 11 हप्त्यांचे 16,500 रुपये मिळालेले आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल लाडकी बहीण योजना सुरू होऊन सध्याच्या स्थितीला 1 वर्ष पूर्ण सुद्धा होत आलेला आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 11 हप्त्यांचे पैसे आलेले आहेत। सरासरी तुमच्या खात्यामध्ये 16,500 रुपये रक्कम सुद्धा आलेली आहे। परंतु ज्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील त्या लाडक्या बहिणींना पूर्ण पैसे सुद्धा देण्यात येणार आहे। परंतु एक काम करणं गरजेचं आहे, ते काम केल्यानंतर मागील हप्त्यांचे पैसे देण्यात येणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी काय सांगितले आहे की मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील, मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील त्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती जाऊन तक्रार सुद्धा नोंदवायची आहे। तक्रार नोंदवल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहेत, किंवा लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरवरती तक्रार सुद्धा नोंदवू शकतात। लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे 9861717171। या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही सुद्धा तक्रार करू शकता। त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता आणि मागील हप्त्यांचे अर्धवट पैसे आलेले असतील ते पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, आज तुमच्या खात्यामध्ये फक्त जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर होणार नाही, तर त्या जून महिन्याच्या 12 हप्त्यासोबत तुमच्या खात्यामध्ये आज 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा विस्तांतर होणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, याची तारीख पूर्णपणे फिक्स सुद्धा करण्यात आलेले होते। त्या अनुषंगाने आजपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, जून हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्या अगोदर लाडक्या बहिणींच्या 4 पात्रता सुद्धा तपासण्यात येत आहे। ज्या बहिणी 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील त्याच बहिणींना जून महिन्याचा 12 हप्ता, गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा विस्तांतर होत आहे। तुम्ही सुद्धा पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, याच्यामध्ये जी पहिली पात्रता घालण्यात आलेली आहे ती पहिली पात्रता म्हणजे बहिणी जर श्रीमंत
श्रीमंत असतील त्या बहिणींकडून उत्पन्नाचा दाखला मागवला जाणार आहे. ज्या बहिणी गरीब असतील त्यांचा सुद्धा उत्पन्न दाखला चेक केला जाणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, हा दाखला कुठेही तुम्हाला द्यायचा नाही. ऑनलाईन पद्धतीने तुमचं उत्पन्न किती आहे हे सुद्धा तपासण्यात येणार आहे. ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्या बहिणींना पैसे देण्यात येतील. परंतु ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल त्या बहिणींना जून महिन्याचा 12 हप्ता विस्तार होणार नाही. सोबतच लाडक्या बहिणीनं जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे ती दुसरी पात्रता म्हणजे ज्या लाडक्या बहिणी 4 चाकी गाडीमधून फिरत असतील अशा लाडक्या बहिणींना या योजनांचा लाभ पुढच्या वर्षामध्ये द्यायचा नाही. त्यामुळे त्यांचे अर्ज रद्द सुद्धा करण्यात आलेले आहे. म्हणजेच ज्या बहिणींकडे 4 चाकी गाडी असेल त्यांना पैसे येणार नाहीत. परंतु ज्या बहिणींकडे 4 चाकी गाडी नसेल त्यांना जून महिन्याचा 12 हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे. सोबतच लाडक्या बहिणीनो, तिसरी पात्रता म्हणजे ज्या बहिणी लाडकी बहीण योजना, नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, संजय गांधी निराधार योजना यांसारख्या डबल योजनांचा लाभ घेत असतील त्या बहिणींना जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाहीत. परंतु ज्या बहिणी फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील त्याच बहिणींना पैसे देण्यात येणार आहे. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे. सोबतच लाडक्या बहिणीनं जे चौथी पात्रता घालण्यात आलेले आहे ते चौथी पात्रता म्हणजे ज्या लाडक्या बहिणी टॅक्स भरत असतील, सरकारी नोकरीमध्ये कामगार असतील, पेन्शनधारक असतील अशा बहिणींना जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाहीत. बघा लाडक्या बहिणीनं, जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य टॅक्स भरत असेल तर पैसे येणार नाहीत. नोकरीमध्ये कामगार असेल तर पैसे येणार नाहीत. म्हणजे तुम्ही सुद्धा लाडक्या बहीण योजनेच्या पात्रतेमध्ये बसत असावे तरच तुम्हाला जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत. आणि पुढील 4 वर्षामध्ये तुम्हाला सुद्धा या लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. बघा लाडक्या बहिणीनं आज कोणाला पैसे मिळणार आहेत. बघा ज्या बहिणींचे आधार कार्ड बँकेशी लिंक असेल त्या बहिणींना पैसे मिळतील. ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील, पात्रतांमध्ये बसत असतील त्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. आणि ज्या बहिणी शासकीय कर्मचारी नसतील अशा सर्व बहिणींना जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे आणि मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील तर ते मागील हप्त्यांचे पैसे सुद्धा विस्तार होणार आहे. सोबतच लाडक्या बहिणीनं सर्व मिळून आज किती पैसे मिळणार आहेत. बघा तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता 2100 रुपयाप्रमाणे येणार होता. परंतु सध्याच्या स्थितीला राज्य सरकारकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे जून हप्ता 1500 रुपये, 3 गॅसचे 2500 रुपये, सरासरी सर्व लाडक्या बहिणींना आज 4000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागील पैसे मिळणार का. बघा तुम्हाला लाडक्या बहिणीनं व्हिडिओच्या पहिल्यांदा सांगितले आहे की आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये टोटल मिळून 11 हप्त्यांचे 16,500 रुपये इतकी रक्कम विस्तार सुद्धा झालेली आहे. परंतु ज्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील त्यांनी एकतर लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती जाऊन तक्रार नोंदवायची आहे किंवा हेल्पलाईन नंबरवरती तक्रार नोंदवायची आहे. त्यानंतर तुमचा अर्ज चेक केला जाईल. पात्रतेमध्ये बसत असाल तर पैसे सोडले जातील, अन्यथा तुमचा अर्ज 4 वर्षांसाठी रद्द केला जाणार आहे. तर बघा लाडक्या बहिणीनं आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत. म्हणजे जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होणार आहेत. त्यामुळे हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. बघा पहिला जिल्हा बीड, दुसरा जिल्हा परभणी, तिसरा जिल्हा हिंगोली, चौथा जिल्हा नांदेड, 5वा जिल्हा लातूर, 6वा जिल्हा धाराशिव, 7वा जिल्हा पुणे, 8वा जिल्हा सातारा, 9वा जिल्हा सांगली, 10वा जिल्हा यवतमाळ, 11वा जिल्हा वर्धा, 12वा जिल्हा चंद्रपूर, 13वा जिल्हा गडचिरोली, 14वा जिल्हा नागपूर जिल्हा, 15वा जिल्हा अमरावती, 16वा जिल्हा अकोला, 17वा जिल्हा वाशिम, 18वा जिल्हा बुलढाणा, 19वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि 20वा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा. तर या 20 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज जून महिन्याचा 12 हप्ता विस्तार होणार आहे. सोबतच लाडक्या बहिणीनं आज प्रमुख 10 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. ज्या ज्या बहिणींच्या बँकात 10 बँकेपैकी असेल त्या बहिणींना आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. बघा 10 बँकेपैकी पहिली बँक पंजाब नॅशनल बँक, दुसरी बँक येस बँक, तिसरी बँक इंडस बँक, चौथी बँक HDFC बँक, 5वी बँक कॅनरा बँक, 6वी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, 7वी बँक पोस्ट बँक, 8वी बँक भारत बँक, 9वी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, 10वी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया. बघा 10 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. परंतु लाडक्या बहिणीनं महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती. या अपडेटमध्ये अजून एक अपडेट आलेली आहे, ती अपडेट सुद्धा बघून घेऊया. तर बघा लाडक्या बहिणीनं महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण अशा सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. तर याच्यामध्ये जे पहिली सूचना देण्यात आलेली आहे ती पहिली सूचना म्हणजे ज्या लाडक्या बहिणी शासकीय कर्मचारी असतील, अंगणवाडी सेविका असतील, नोकरीमध्ये कामगार असतील म्हणजे सरकारी कार्यालयामध्ये कामगार असतील त्या बहिणींनी आपला अर्ज रद्द सुद्धा करून घ्यायचा आहे. अन्यथा तुमच्याकडून पैसे वसूल केले जातील, तुमच्यावरती कारवाई करण्याचे आदेश सुद्धा
देण्यात आलेले आहेत. म्हणजेच ज्या बहिणी शासकीय कर्मचारी नसतील त्यांना पैसे येणार आहेत पुढील 4 वर्ष, त्याच लाडक्या बहिणींना प्राधान्य सुद्धा देण्यात येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणीनं ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल अशा बहिणींनी सुद्धा आपला अर्ज अपात्र करायचा आहे. ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्यांच्यासाठी सुरू करण्यात आलेली सर्वात मोठी लाडकी बहीण योजना सुरू सुद्धा करण्यात आलेली होती. त्याच बहिणींना पुढील 4 वर्ष या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये द्यायचा आहे. बघा, लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती. ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.